नमस्कार मंडळी, आज करूया मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र हलकी जाळीदार इडली। कोणाकोणाला मऊसूत इडली आणि सांबार खायला आवडतं नक्की कमेंट करून सांगा। त्याच्यासाठी सर्वप्रथम इथे 3 कप तांदूळ घेतलं। इथे मी राशनचा तांदूळ वापरलेला आहे, तुम्ही दुसरा कुठलाही तांदूळ वापरू शकता। त्याच्यानंतर 3 कप तांदळासाठी 1 कप उडीद डाळ आणि 1 कप पोहे घेतलेली। तिन्ही जिन्नस आपण स्वच्छ धुवून घ्यायची। तितकं स्वच्छ धुतो ना तितकी इडली छान अशी पांढरी शुभ्र तयार होते। त्याच्यामुळे मी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि नंतर भरपूर पाणी घालून साधारण 4 ते 5 तासासाठी आपण हे भिजायला बाजूला ठेवलेलं होतं। छान भिजल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मऊसूत असं एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। जितकं छान बारीक वाटून घेतो ना इडलीसुद्धा तितकीच मऊसूत तयार होते। राहिलेले डाळ तांदूळसुद्धा अशाच पद्धतीने मी वाटून घेतलं आणि बघा किती छान बारीक मी मिक्सरला बारीक करून घेतलं। नंतर एका डायरेक्शननी 3 ते 4 मिनटं फेटून घ्यायचं। याच्याने काय होतं ना इडली छान मऊसूत अशी तयार होते। छान फेटून घेतल्यानंतर आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे मी मीठ घालून घेणार आहे। जेवढं पाहिजे तेवढं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने रात्रीच मीठ घालून घ्यायचं आणि नंतर बघा आपलं पीठ अजिबात जास्तीचं फर्मेंट होणार नाही। पीठ एकदम जास्त फसफसल्यामुळे त्याची इडली खाताना अजिबात चविष्ट लागत नाही। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल, पण माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा। जेवढं पाहिजे तेवढं पीठ बाउलमध्ये काढून घेतलं, इडलीचं मोल्ड घेतलं, तेल लावून घ्यायचं आणि थोडं थोडं पीठ घालून घ्यायचं। नंतर पाणी पूर्ण खळखळून उकळल्यानंतरच आपल्याला इडलीच्या भांड्यामध्ये हे स्टँड लावून घ्यायचेत आणि 8 ते 10 मिनिटापेक्षा जास्त इडली स्टीम करायची नाही, नाहीतर अजिबात इडली मऊसूत होत नाही। बघा किती छान तयार झालेली आहे। याचा पूर्ण व्हिडिओ खालील त्रिकोणावरती क्लिक करून नक्की बघा।